यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका सध्या एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आलाय। मागील 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे। या मुली अल्पवयीन असून त्यांना परराज्यात विक्री करणे, देह व्यापारासाठी वापरणे आणि मानवी तस्करी सारख्या गंभीर प्रकारांमध्ये ओढले जात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। विशेष म्हणजे हा प्रकार आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या मतदारसंघात घडत असल्याने आदिवासी मुलीच असुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री अशोक उईके, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि तात्काळ सखोल तपासाची मागणी केली। यानंतर मंत्री उईके यांनी थेट राळेगाव पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मात्र तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याची बाब समोर आली आहे, तर पोलीस चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान या प्रकरणात एक व्हिडिओ क्लिप समोर आल्याचा दावा केला जातोय, ज्यामध्ये मुलींना फूस लावून तस्करी कशी केली जाते याबाबत माहिती असल्याचे सांगितले जाते। मात्र या क्लिपची सत्यता अद्याप तपासली जात आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून मझर कुरेशी याचे नाव पुढे आले। त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, मात्र नंतर सोडून दिल्याचा आरोप आहे। यानंतर तो तेलंगणात पळून जात असताना पुन्हा पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांवरही आरोपीला मदत केल्याचा आरोप करण्यात येत असून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे। तसेच मुलींच्या पालकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येतोय। या प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरते आहे। खेळापूर मतदारसंघ, वणी मतदारसंघात मागील एक 6-7 महिन्यापासून असं लक्षात आलंय की अनेक तरुणी, अनेक महिला अचानक बेपत्ता होत आहेत। वर्करने जेव्हा याचा तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्या प्रेम प्रकरण असेल किंवा स्वइच्छेने घर सोडत आहेत। परंतु यामध्ये जेव्हा आम्ही अधिक खोलात गेलो तेव्हा हे प्रकरण केवळ स्वइच्छेने घर सोडण्याचं नसून यामागे एक ठरवून केलेलं एक सिंडिकेट म्हणा किंवा एक ज्या पद्धतीने ग्रुप काम करतो आहे असं लक्षात आलं। त्या प्रकरणात मागील एक 4-6 महिन्यापासून आम्ही मागोवा घेत होतो आणि असेच त्याच्यामध्ये एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली। त्या ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे, त्याच्यातला संवाद अतिशय गंभीर आहे की कशा पद्धतीने या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आला आहे, कारण या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं की मझर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसायात करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे।